तालुक्याच्या स्तरावर गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनी आपल्या घराच्या परिस्थितीनुसार त्यांनी विचार केला की मी पूर्ण कुटुंबाला नेऊ शकत नाही, म्हणून त्यांनी फक्त त्यांना प्रेमाने भीमा म्हणत होते, भीमराव म्हटलं जातं. मग भीमांना घेऊन रामजी गेले, एक खोली केली आणि त्या खोलीमध्ये दोघं बाप लेकर राहिले. सकाळी 11ला पेपर 3 वाजेपर्यंत असायचा. बाबा लवकर उठून त्या ठिकाणी आपल्या लेकराचा डबा तयार करून आणि भीमाला त्यांनी तयारी ठेवायचा. भीमा जा तू खाऊन घे. भीमा जसा पेपराला गेला, पेपर देऊन आल्यानंतर सांगायचं बाबा तुम्ही पण बसा जेवायला, लेकरा तू खा. 2-3 दिवस झाले. भीमाला प्रश्न पडला की मी जेव्हा विचारतो माझ्या बाबांना की बाबा जेवण करा, बाबा जेवत नाही, बाबा असं कसं करतात. भीमाने एक दिवशी जिद्द केली, जिद्दीने पेटले, बाबा नाही तुम्ही आता बसाच. लेकरा बापानं सांगितलं लेकराला, अरे नाही रे मला भूक नाही, मी नंतर खाईन, मला भूक लागलीच नाही. भीमा आवर्जून रूम मध्ये गेले. त्यांनी बघितलं ती टोकरी ओपन केली, त्या टोकरीमध्ये काहीच नव्हतं. तेव्हा त्यांना कळालं की माझा बाप काय खात होता. बापासारखा बाप मिळावा, ओ बापासारखा बाप मिळावा, जगात कोटे पुण्य करावा, नका जाओ विसरूनी मोठे झाल्यावर. काय त्या बाबाचं प्रेम असतं. हो बाबा हा आबासारखा असतो, सह्याद्रीच्या रांगा पहाडासारखा राहत असतो, पण त्याचं दुःख मरेपर्यंत तो सांगत नाही लेकरांना. कारण त्याला वाटतं मी माझ्या लेकरांना माझं जर दुःख सांगितलं तर माझे लेकर त्याने खचतील, माझं घर खचेल, माझं घर खचू नये, समाजात त्याने माझा फायदा उचलू नये, म्हणून बाप त्याने कणखरण कळत असतो, नारळासारखा राहत असतो बापा. बापाचं प्रेम हे जगात दिसलंच नाही कुणाला. आईचं प्रेम क्षणोक्षणी डोळ्यात दिसतं. मातीच्या घरामध्ये माय माय जात्यावर दळी ते, एक एक दाण्याला रक्त झिजते माय माई. ही आई आपल्याला दिसली हो, समुद्राचा सागर तिचा नेहमी डोळ्यात येत असं, गंगा जमुना यमुना सारखं, पण बाप मात्र दिसला नाही. माय लहानपणीच लेकरा सांगतो, बापाला सांगू उचल बोटी